शासकीय मेडिकल रुग्णालयातल्या माडच्या डॉक्टरांचं आज आंदोलन आहे। डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये आंदोलनाची हाक दिली गेली आहे। राज्यभरातील रुग्णसेवेवर या आंदोलनामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। फलटणमधील मोर्चामध्ये मृत डॉक्टरचे कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार आहेत। दुसरीकडे नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे। नागपूरमधून आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सध्या आपल्यासोबत प्रतिनिधी सचिन जिरे जोडले गेलेले आहेत। सचिन, नेमकं काय आंदोलनाचं स्वरूप पाहायला मिळतंय? काय नेमकं म्हणणं आहे सगळ्या आंदोलक डॉक्टरांचं? रिद्धी, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ही सर्व डॉक्टर आहेत, ते सर्व काळ्या फित्या बांधून आणि या ठिकाणी जी अपघात विभाग आहे त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे। गेली तासाभरापासून हा आंदोलन सुरू आहे। प्रामुख्याने डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणात हा सर्व आंदोलन सुरू आहे। गेली 10 दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन केली, काळ्या फिती बांधल्या, इशारा दिला, मात्र तरी देखील सरकारकडून पाहिजे ती पावलं उचलली गेलेली नाहीये। त्यामुळे तातडीने आता पावलं उचलावी, अन्यथा येत्या काळामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करू, असा इशारा देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। काही डॉक्टर आहेत, त्यांच्या ज्या मागणी रिद्धी आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मॅडम, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? डॉक्टर संपदा मुंडे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। तसेच महिला डॉक्टरांसाठी डॉक्टर सुरक्षा कायदा प्रस्थापित करण्यात यावा व त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची एक मागणी आहे। आणि एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि संपदा मुंडे यांच्या फॅमिलीला 5 करोड ही सरकारकडून मदत झाली पाहिजे आणि या घटनेमध्ये लवकरात लवकर आरोपींना फाशी आणि संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही 2 दिवस ओपीडी बंद केली आहे। तर याआधी पण आम्ही कॅन्डल मार्च मोर्चा केला, ब्लॅक इशारा काय? आता जर फेअर जस्टिस नाही मिळाला संपदा ताईंना, तर आमची जे स्ट्राईक आहे आज आणि उद्या 2 दिवस तुम्ही ओपीडी बंद ठेवताय आणि तरी पण सरकारने अगर दखल नाही घेतला यात, तर आमची स्ट्राईक कंटिन्यू राहील आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस पण बंद करू शकतात। अगदी आणि अशा पद्धतीने जर सेवा बंद ठेवली गेली सचिन, तर मग निश्चित रुग्णसेवेवर परिणाम होईल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। यानंतर नागपूरमध्ये नेमकं आंदोलनाचं काय स्वरूप डॉक्टरांचं आहे आपल्याला आमचे प्रतिनिधी सांगतायत, बघूया। फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणानंतर आता सेंट्रल मार्ट संघटनेने म्हणजेच निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आजपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालय असेल किंवा शासकीय मेयो रुग्णालय असेल, येथील जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्या संघटनेने आजपासून ओपीडीवर म्हणजे बाह्य रुग्ण विभागाचा काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर पडण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आता काही दिवस उलटून गेलेले आहेत, तरीही न्याय मिळालेला नाही अशी डॉक्टर संघटनांची मागणी आहे आणि त्यामुळे या महिला डॉक्टरला न्याय मिळावा, पूर्णपणे न्याय मिळावा यासाठी विविध प्रकारे यापूर्वीही आंदोलन करण्यात आलेलं होतं। कधी कॅन्डल मार्च काढून तर शांततेतही प्रोटेस्ट करण्यात आलेला होता। मात्र आजपासून जे आहे ते शासकीय रुग्णालयातील जो तर एकंदरीत नागपूरमध्ये सुद्धा कशा पद्धतीचं आंदोलन होत आहे आपण बघितलं। डॉक्टर संपदा मुंडे ज्या महिलेनं आत्महत्या केलेली आहे, महिला डॉक्टरनं, तिच्या भावानं या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण ती बघूया। आमच्या मुख्य मागण्या त्याच आहेत ज्याबद्दल आम्हाला शंका आहे की ही एक एसआयटी आहे की फक्त एका महिला अधिकाऱ्यांची या तपासावर देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे। त्यामुळे एसआयटीची ही मुख्य मागणी आमची राहीलच आणि यामध्ये नक्कीच आरोपींना फाशीची शिक्षा होऊन जे इतर 6 आरोपी आहेत त्यांनाही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सरकारकडून यामध्ये जे फक्त आदेश आले होते एसआयटी स्थापन करण्याचे आणि त्यानंतर फक्त एका महिला अधिकाऱ्याची या तपासावर देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे असंच समजतं। त्याबद्दल आम्हाला तीच शंका आहे की ही एक एसआयटी स्थापन झाल्यानंतर तेजस्वी सातपुते मॅम त्याच्या अध्यक्ष असणार आहेत की फक्त तेजस्वी सातपुते मॅमच फक्त या तपासावर देखरेख ठेवणार आहेत, हे अजून समजलं नाही।